बापावर. पण कसं काय ग? तुझा बाप जेव्हा पळून गेला ना तेव्हा तू एवढीशी होतीस, तुला आठवत बी नसेल ते. जरा आईला विचार, तुझ्या बापाला लोक काय म्हणत होते ते. पळपुटा, स्वार्थापायी गाव सोडून गेलेला माणूस. ज्या गावानं त्याला जपलं सांभाळलं त्यालाच पाठ दाखवून तो पळून गेला. सर थांबा, तुम्ही या सगळ्यात नका पडू. तुम्ही जर चिखलात दगड मारायला गेलात ना तर चिखलच तुमच्या अंगावर उडेल. दादल्याला सर म्हणती. वा वा, चांगलंय चांगलंय. आणि चिखल कोण? म्या. आणि तू कोण ग? हा, चिखलात उगवलेलं कमळ. पळपुट्या बापाची नादान लेक आणि ह्यो त्याचा जावई आयत्या बिळावर नागोबा. ए रंगा, ए चल. रंगा सोड त्यांना. असं काय करतोय दमाई बाबू? रंगा, जावयाचं पाय धुवायची रीत हाय ह्या गावची. कॉलर धरायची नाही. जावई असता तर डोक्यावर घेऊन नाचलो बी असतो मी. यो जावई नाही. जेव्हा सईचा बापूस हे गाव सोडून गेला ना पळून, तेव्हा या सईचा आणि तिच्या आईचा संबंध गावाशी संपला. कोणत्या हक्काने आली ती माणसं इथं? आज माझ्या जागी देवासमोर पहिला गेला, माझा मान घेतला यानं, असा सोडणार नाही मी त्याला. ए हिरो, आत्ताच्या आत्ता बायकोला आणि या सासूला घेऊन इथनं निघून जायचं. चल. हे रेड्या, हे गाव म्हणजे तुझ्या बापाची जागीर नाही. ह्या गावात कोण राहणार आणि कोण जाणार हे तू नाही ठरवायचं. म्याच ठरवणार. या मातीत वाढलोय म्या, हक्क आहे माझा. जसं ही पोरगी या गावाची पोरगी नाही तसं यो माणूस बी या गावचा जावई नाही. आता गप्प का बसला अक्का साहेब? आता बोला ना. ही तुमच्या गावची रीत आहे का? मुलीच्या सासरच्या माणसांना गावाला बोलवायचं आणि त्यांचा असा अपमान करायचा? हा माणूस माझ्या मुलाला वाटेल तसं बोलतोय, त्याच्यावर हात उगारतोय आणि त्याला थांबवणारं कोणीच नाही इथे. बोला ना आता. रंगा, आता तमाशा बाद झाला. गावच्या पाहुण्यांचा अपमान मी आता सहन करून घेणार नाही. गप गुमानं निघायचंय. नाही जाणार. जोवर ही माणसं इथनं जात नाहीत म्या इथून हलणारच नाही. या माणसानं माझा मान हिरावून घेतलाय. आता त्याच्यासाठी फक्त दोनच पर्याय. आत्ताच्या आत्ता या समध्यांसमोर नाक घासून माझी माफी मागायची. अजिबात नाही. आमची काहीही चूक नसताना देवाण सर कोणासमोरही माफी मागणार नाही आणि झुकणार सुद्धा नाही. सांग तुझ्या नवऱ्याला आपलं खुलं चॅलेंज आहे. जर मर्द असशील ना तर 2 हात करायचे आपल्याशी. हा, तिथं तुझी लायकी सिद्ध करून दाखव. आणि जर का तू लायकी सिद्ध केलीस तर तुमच्या मोर येणार नाही मी. मग तुम्हाला काय तो गोंधळ घालायचा ना तो घाला गावात. पण जर का तू हरला तर त्या क्षणी समध्यानी एक गाव सोडून जायचं. काय घेतो का चॅलेंज? आहे का हिम्मत? देवांश, हे बघ, तुला कोणालाही काहीही सिद्ध करून दाखवायची गरज नाही.
आणि तसं हे काही आपलं गाव नाहीये. आपल्याला काय करायचं इथे, काय चाललंय त्याने. आपण चल इथून निघून जाऊया. देवांश, बरोबर बोलते तुझी आई. जा पदर पकड तिचा आणि जा जा या गावात निघून जा. चल. जावई बापू, तुम्ही या माणसाचं बोलणं मनावर घेऊ नका. हा भडकवतोय तुम्हाला. सर, हे कितीही काही म्हणाले तरी आपल्या या गावाशी असलेलं नातं कुणीही नाकारू शकत नाही. तुम्ही यांच्या म्हणण्यात येऊ नका अजिबात. हा साहेब, जाऊ द्या कुठे त्याच्यावर नादाला लागतो. मी कोणाच्याही म्हणण्यात येत नाहीये. कोणीतरी मला भडकवेल, मग मी चिडेल आणि निर्णय घेणार कुठला तरी. लहान आहे का मी? हा जो काही निर्णय घेतलाय ना मी, आम्ही माझा आणि माझ्या सईंचा स्वाभिमान जपण्यासाठी घेतला. या गावातल्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं, खूप मान दिला आणि कदाचित आता ते सगळं परत करायची वेळ आली आहे माझ्या. आणि मी काही झालं ना तरी माझ्या कुटुंबाची, माझ्या सासूबाईंची मान खाली पडू देणार नाही. मला मंजूर आहे तुमचं चॅलेंज. तयार आहे मी तुमच्याशी लढायला. बघू कोण जिंकतं. या गावातला एक माजलेला गावगुंड की एक स्वाभिमानी नवरा. बोला, पुढे भेटायचं. भेट गावच्या मैदानात. दाखवतो तुला गावचं पान. जावई बापू, ऐका ना माझं.